3 एप्रिल 2026. इम्रान हाशमी आणि यामी गौतमचा हक्क हा सिनेमा पाहिला. सिनेमा छान आहे. ऍक्टिंग तर दोघांनी सुंदर केली आहे. यामीनी तर खूपच छान केली आहे. थोडक्यात मुसलमानांच्या स्त्रियांच्या हक्काबद्दलची गोष्ट आहे. म्हणजे कानून, मुस्लिम लॉ बोर्ड आपल्या जेंट्सच्या बाजूने कसा वळवतो, स्त्रियांचा काहीच कसा विचार केला गेला नाहीये आणि त्या हक्काकरता ती कशी शेवटपर्यंत लढा देते आणि जिंकते. यामी ही ती पूर्ण स्टोरी आहे. तर थोडक्यात यामी गौतमचे वडील मदरशामध्ये शिकवत असतात मुलांना आणि तिचं ह्याच्याबरोबर प्रेम जमतं, म्हणजे प्रेमविवाह होतो इम्रान हाशमी बरोबर. आणि खूप सुंदर चाललेलं असतं. म्हणजे अगदी दृष्ट लागावं असं प्रेम आणि हे सगळं, अगदी प्रत्येक गोष्ट अगदी तो तिला आवर्जून आणून देणं, हे ते सगळं करणं चाललं असतं. 2-3 मुलं होतात त्यांना, आणि म्हणजे एक मुलगी आणि 2 मुलं. तर जेव्हा तिसऱ्या वेळेस ती प्रेग्नंट असते, तर त्याच वेळेस थोडंसं तो जास्त बिझी राहायला लागतो आणि म्हणजे फोनवर थोडीशी तिच्याशी चिडचिड वगैरे. पण असं खूप हे नाही, पण म्हणजे असं तिच्यापासून थोडासा दूर जातोय का काय असं जाणवायला लागतंय. आणि मीन भाई अचानक एक दिवस जरुरी फोन आलाय का लँडचं काहीतरी डिस्प्यूट आहे म्हणून मला जावं लागतंय आणि 1 आठवड्यात येईन मी, असं म्हणून तो जो जातो तो एकदम 3 महिन्यांनीच उगवतो आणि फोनवरही जास्त तिला काही सांगत नसतो, बोलत नसतो, फोन पण येत नसतात. हिचे किती वेळा फोन केले तरी तो म्हणजे त्याची सासूच घेते वगैरे असं. आणि मग जेव्हा येतो तर तो एका म्हणजे दुसऱ्या बायकोला घेऊन येतो. आता होतं थोडंसं ती हे करते. तर तिची सासू म्हणते की नाही नाही म्हणे, तिच्या वडिलांचं कर्ज होतं जमिनीचं आमच्यावर आणि ते चुकवायकरता म्हणून त्यांनी म्हणजे तिच्यावर दया किंवा आपलं हे उपकार म्हणून लग्न केलंय असं. तर ती तर ठीक आहे ऍक्सेप्ट करते. आणि हाही तिला सांगतो की नाही घर तुझंच आहे, तूच सगळी करणार आहेस, तिला आपण आउट हाऊसमध्येच ठेवणार आहोत वगैरे वगैरे. मग एक दिवस बाजारात काही आणायला म्हणून दोघी जणी जातात आणि त्यावेळेस ती सगळ्या गोष्टी तिला म्हणजे जसं अत्तर पाहिजे असते किंवा ब्रा पाहिजे असतात, त्या ज्या इम्रानला आवडत नसतात ते ती तिला घ्यायला लावते आणि थोडंसं असतं. तर मग ती एकदम तिचा उद्रेक होतो आणि ती म्हणते की तुम्हाला काय वाटतंय की मला काही माहित नाही, तुमच्या खूप आधीपासून मी त्यांना ओळखते. म्हणजे ती सगळं खरं ती बडबड बडबड करून टाकते. ती म्हणते माझं आणि इम्रानचं तुम्ही प्रेम नाही आहे इम्रानचं, मी पहिलं प्रेम आहे आणि आमचं दोघांचंही लग्न झालं असतं पण नाही झालं, माझ्या वडिलांनी दुसऱ्याशीच केलं, त्याच्यामुळे नाईलाजाने त्यांनी तुमच्याशी लग्न केलं. आणि आता मग माझा जेव्हा नवरा वारला हे कळताच म्हणे इम्रान तिथे आला आणि त्याने माझ्याशी निकाह केला. झालं हिचं डोकं खराब होतं एकदम. म्हणजे तो इतके दिवस म्हणजे तिला नुसता फसवतच असतो. तर मग आणि मग ही ती बोलून दाखवते म्हणजे घरात. तर हा म्हणतो नाही नाही असं काही नाही आहे आणि म्हणे ठीक आहे असलं तरी काय म्हणे, मी तुला काही कमी पडू दिलंय का, कशाची कमतरता आहे तुला वगैरे वगैरे. मग ते सुरू होतात टिपिकल हे वगैरे. शेवटी मग एक दिवस अति होतं आणि ती मुलांना घेऊन निघून जाते माहेरी. तर आणि ती म्हणते की मुलांच्या ह्याच्याकरता मी 400 रुपये पाठवतो तुला. तर काही दिवस पाठवत राहतो, पण मग हळूहळू पाठवणं बंद होते. मग ही म्हणजे विचारायला म्हणून ती तिथे येते. तर तो म्हणतो नाही पाठवणार मी, म्हणजे काही माझं असं जरुरी थोडीच आहे की पाठवायलाच पाहिजे, तू स्वतःहून निघून गेली होती, तू येऊन राहा इथे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ती म्हणते नाही मी राहणार नाही, मला पैसे पाहिजे. शेवटी तो तिचे ते शर्यतचे जे पैसे असतात म्हणजे जे मेहरचे पैसे असतात लग्नाच्या वेळेस दिलेले 2,000 रुपये, ते तिच्यासमोर टाकतो आणि
तलाक 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 म्हणून तिला तलाक देऊन टाकतो आणि म्हणतं आता जर तू माझी बायकोच नाहीये तर आता काही प्रश्नच येत नाही, तुला 400 रुपये द्यायचा पोटगी वगैरे. आणि तिला म्हणजे हाकलल्यासारखंच करतो. आता काय करायचं मग हे म्हणजे वडील म्हणतात, पण वडील तिच्या पाठीशी असतात यामी गौतमीच्या. मग ते म्हणतात आपण कोर्टात जाऊया. मग ते लोक कोर्टात जातात, पण त्यांना काही प्रोसिजर प्रॉपर माहीत नसते. आणि याचं नाव ऐकल्यावर अशी म्हणजे तिचा नवरा फेमस वकील असतो इम्रान हाशमी, त्याचं नाव ऐकल्यावर त्याच्या अगेन्स्टमध्ये ही केस लढते म्हटल्यावर आधी कोणी घ्यायला तयार नाही होत. मग एक जण कोणीतरी होते पण ती कोर्टामध्ये जज म्हणतो की हे या कोर्टामध्ये तुमचं चालणार नाही, तुमचे सगळे नियम लॉ सगळे मुस्लिम कोर्टात आहेत, त्याच्यामुळे तुम्ही मुस्लिम कोर्टात जा. मग तिथे तिला एक लेडी आणि एक जेंट्स असे ते दोघं मिळून वकील चांगले असतात, तर ते तिला मग सपोर्ट करतात, म्हणतात आम्ही सांगतो तुला काय करायचं काय नाही ते. आणि मग प्रॉपरली तिला ते गाईड करतात की काय करायचं काय करायचं. मग त्यांच्या त्या याच्यामध्ये कुराणमध्ये हे पण असतं की जरी तिला हे मिळालंय तलाक तरी पोटगी म्हणून तिला ते पैसे मिळालेच पाहिजे वगैरे. तर असं बरंच म्हणजे त्यांचे डिस्प्यूट्स आणि कुराणमध्ये काय लिहिलंय, शर्यतमध्ये काय आहे, असं तसं त्याच्यावर खूप मुद्दे घेऊन हायकोर्टमध्ये हा मुद्दामून हारतो. कारण तिच्या अगेन्स्ट, कारण त्याला सुप्रीम कोर्टात, कारण दरवेळेस ह्या लोकांनी उदाहरणं दिली असतात की सुप्रीम कोर्टातले 2-3 निकाल असे दाखवले असतात की जे मुस्लिम स्त्रियांच्या बाजूने असतात. तर म्हणून तो मुद्दामून ते खोडून टाकायला आणि ते पण निकाल कसे चुकीचे दिले गेलेत असं सांगायला म्हणून तो मुद्दामून हारतो की सुप्रीम कोर्टात जायला म्हणून. आणि मग म्हणजे होतोच, मग तो सुप्रीम कोर्टात जाते त्यांची केस. आणि मीन व्हाईल तिचे वडील वारतात यामी गौतमचे. पण हे दोघही जण सपोर्ट करतात तिला फुल. आणि मग जोरदार बहस होते आणि ही सगळं गोष्टी म्हणजे काढून दाखवते की कसे चुकीच्या पद्धतीने हे केल्या गेल्या. आणि परत त्यांनी आपल्या कोठीतला एक भाग, एक जमीन आणि एक हे असं हिच्या नावाने केला असतो, लग्न झालेलं असतं तेव्हा यामी गौतमच्या नावाने. तर मग तो कागद तिला सापडतो आणि मग ती जाऊन म्हणते मी इथेच राहणार, हे माझ्या नावाने ही कोठी ही जागा ती रूम आणि मी हे गुलाब लावलेले तर मी इथेच राहीन. आणि ती मुलांना घेऊन तिथेच राहते आणि तिथूनच ती लढते त्याच्याशी. आणि मग शेवटी जिंकते म्हणजे केस. तर म्हणजे मग त्याची बायको जी दुसरी म्हणजे लग्न केलेलं असं ती पण म्हणते की तुम्ही चुकताय, तुम्ही खूप चुकीचं वागताय वगैरे. पण तो आता आपल्या इगोमध्ये एकदम हे असतो. पण मग शेवटी तिच्याकडून निकाल लागतो आणि मग त्याला ते ऍक्सेप्ट करावंच लागतं पोटगी आणि मुलांचं. ती तेच म्हणते की ठीक आहे मी नाही तुमची, पण मुलं तर तुमची आहेत ना, मुलांकरता तुम्हाला काही वाटत नाही का की द्यावं करावं. आणि मुलंही आता काही मोठे झाले असतात, त्यांनाही समजत असते की कसे आपले वडील चुकीचे वागतात वगैरे. तर तेही मग त्याच्या जवळ जायला बघत नाहीत. मग शेवटी निकाल लागल्यावर त्याला नाईलाजच असतो, तो त्याला पोटगी वाटत आणि आपल्या मुलांचं व्यवस्थित सगळं करते. कारण वडील वारल्यावर आणि हिच्यामुळे त्यांचा तो मदरसा पण जवळपास बंद व्हायच्या मार्गावर असतो. पण मग आता ही रिझल्ट म्हणजे निकाल लागल्यावर मग ही पुन्हा वडिलांचा मदरसा सुरू करते आणि बऱ्यापैकी म्हणजे मुली शिकायला तिच्याकडे येतात. तर ओव्हरऑल छान सिनेमा आहे आणि चांगला मेसेज गेलाय की हिंदुस्थानातच राहतात ते, तर मग वेगळा कायदा का मुस्लिम स्त्रियांना, जो हिंदुस्थानी बायकांना आहे तोच महिलांना का नाही. पण मग शेवटी तोच कायदा लागू.